इथे विठ्ठलाच्या हातात बासरी आहे. हॅलो, मी अदिती आणि मी आले आहे गोपाळ कृष्ण मंदिरात. पौराणिक कथेप्रमाणे कृष्ण जेव्हा रुसलेल्या रुक्मिणीला शोधत पंढरपुरात आला, तेव्हा गोपाळपुरातल्या गोवर्धन पर्वतावर कृष्णाने कृष्ण रूपाचा त्याग करून विठ्ठल रूप धारण केलं. त्यामुळे इथल्या मूर्तीत विठ्ठल आणि कृष्ण यांच्या रूपाचा संगम पाहायला मिळतो. याच मंदिरात संत जनाबाईंचा जवळजवळ 700 वर्षांपूर्वींचा संसारही पाहायला मिळतो. ज्या जात्यावर विठ्ठलाने जनाबाईंसोबत दळण दळलं होतं, ते जातं आजही इथे आहे. संत जनाबाईंची मातीची चूल, मडक्यांची उतरंड, पाटी, टोपली अशा सर्व वस्तू आजही इथे जतन करून ठेवल्यात. असं म्हणतात, संत जनाबाई विठ्ठलावर रुसून इथेच आल्या होत्या आणि इथेच विठ्ठलाने त्यांचा रुसवा काढलेला. त्यामुळे संत जनाबाई आणि विठ्ठलाची सुद्धा इथे मूर्ती पाहायला मिळते. या संपूर्ण मंदिराचं बांधकाम एखाद्या किल्ल्यासारखं वाटतं. या मंदिरातून परत येताना वाटेत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचंही मंदिर लागतं. वारीच्या वेळी याच मंदिरात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबाराय यांच्या पालख्या मुक्कामाला असतात. त्यामुळे जर पंढरपुरात येताय तर या ठिकाणी नक्की भेट द्या, कारण